वसईतून एक संतापजनक घटना समोर येत आहे। एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच मामा आणि भावाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना वसई पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे। या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही नराधमांना अटक करण्यात आली आहे। या घटनेमुळे परिसरात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे। भाऊ बहीण आणि मामा भाचीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे। अल्पवयीन मुलीवर तिचा 18 वर्षाचा भाऊ आणि मामा यांनी अनेक वेळा लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे। पीडित अल्पवयीन मुलीचा 18 वर्षाचा भाऊ यांनी पीडितेचे हातपाय ओढणीने आणि तोंड रुमालाने बांधले। मामाला काही सांगू नकोस नाहीतर तुला मारेन अशी धमकी पीडित मुलीला देऊन तिच्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केले। तर तीच मुलगी घरामध्ये झोपली असताना तिच्या मामाने देखील तिच्यावर अतिप्रसंग केला आणि याची वाच्यता कुठेही केल्यास त्यानेही मारण्याची धमकी दिली। ऑगस्ट 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत भाऊ आणि मामा या नराधमांनी पीडितेवर अनेकदा लैंगिक अत्याचार केले। पीडितेवर केलेल्या लैंगिक अत्याचारांमुळे पीडित गर्भवती राहिली। ही बाब आरोपी मामाला समजल्यानंतर त्याने पीडितेला मुंबईतील ग्रँड रोड येथील एका दवाखान्यात नेऊन तिचा गर्भपात देखील केला। हा धक्कादायक प्रकार मुलीला असह्य झाल्याने पीडितेने वसई पोलीस ठाणे गाठत आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार आपबीती पोलिसांना सांगितली आणि तक्रार दाखल केली। या प्रकरणी पीडितेचा नराधम मामा आणि भाऊ या दोघांविरोधात वसई पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 64(2)F, 64(2)I, 64(2)M, 89(118)(1), 351(3), 351(2), 351(3) त्याचप्रमाणे पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। दोन्ही नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत तर पोलीस पुढील तपास करत आहेत।